ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7मध्ये आपलं स्वागत आहे. मी आणि सहमत पवारचे ठळक बातम्या. हिंगोली येथील यंग बॉईज योगाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गाजापूर येथील मुस्लिम समाजाच्या मस्जिदची काही समाजकंटांनी तोडफोड केल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे. या निषेधात शुक्रवारी बाद नमाज जुमा हिंगोली येथील आझम कॉलनीत यंग बॉईज योगाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन जुनैद पठाण, सज्जाद खान बिल्डर, शेख इक्बाल सर, ॲडव्होकेट हसन खान नरसी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात म्हटलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील मस्जिदवर आतंकवादी हमला करून मस्जिदची तोडफोड करण्यात आली. तसेच तेथील मुस्लिम समाजाचे घर जाळण्यात आले. मस्जिदमधील कुराण शरीफ जाळण्यात आले व मुस्लिम महिलांना मारहाण करण्यात आली, असं निवेदनात म्हटलेलं आहे. निवेदनाद्वारे समाजकंटावर कारवाई करण्याची माग करण्यात आली आहे. या निवेदनावर जुनैद पठाण, ॲडव्होकेट पठाण नरसीकर पठाण, सज्जाद खान बिल्डर, मोईन शेख कदीर, इक्बाल सर, फिरोज कुरैशी, नदीम शाह, शेख शारेक उर्फ गुड्डू पठाण, अमजद शेख, इम्रान, जावेद पठाण, जुबैर टायगर इत्यादी युवकांचे स्वाक्षरी आहेत. विषय असा आहे की विशाळगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे, हे सर्वांना मान्य आहे आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचा अवैध अतिक्रमण आम्हाला पण नको. पण महत्त्वाची गोष्ट अशी की विशाळगड किल्ल्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावर एक गजापूर नावाचं एक गाव आहे आणि त्या गावात सर्व समाजांचं लोकांचं तिथं निवासस्थान आहे आणि वेगवेगळ्या जातींचं लोक तिथे राहतात. पण दुर्दैवाने एक विशेष समाजाचं घरांचं तिथे नुकसान झालं, त्यांचे गाड्यांचं तिथे नुकसान झालं. एवढंच नाही तर एक मशीद तिथे उभी आहे त्याचं पण अपमान करण्यात आलं. आज जाऊन मशिदीमधले काही जे महत्त्वाचे असे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांना म्हणजे डिस्ट्रॉय करण्यात आलं. आणि एवढंच नाही तर मशिदीमध्ये ठेवलेली कुराण हे म्हणजे जाळण्यात आली या लोकांचं हाताने. आणि याचे सगळे पुरावे, सगळे याचे व्हिडिओ एव्हिडन्स सोशल मीडियावर चांगलेपणे उपस्थित आहे, पसरलेले आहे. तर एवढंच आमची स्टेट गव्हर्नमेंटशी आणि जे लोकल अथॉरिटीज आहे कोल्हापूरची त्यांच्याशी आमची एवढीच एक रिक्वेस्ट आहे की एक स्ट्रिक्ट कारवाई सर्वांच्या विरुद्ध करण्यात यावी आणि जे न्याय आहे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा. कॉम्पन्सेशन जिनसे डैमेज झाला है त्यांना देण्यात. कलेक्टर साहब को निवेदन दिया गया गाज़ापुर डिस्ट्रिक्ट कोल्हापुर के अंदर जो कुछ शरपसंदों ने इंक्रोचमेंट के नाम पर, अतिक्रमण के नाम पर मस्जिद को नुकसान पहुंचाया, मस्जिद पर हमला किया और वहां आकर जो गाड़ियां पार्क थी उन गाड़ियों को नुकसान पहुंचाया, वहां की किताबों को जलाया, उसके लिए आज कलेक्टर ऑफिस पर तमाम हिंगोली के मुसलमानों की जानिब से कलेक्टर साहब को निवेदन दिया गया और गुजारिश की गई कि वो शरपसंद जो हिंदुस्तान की गंगा जमनी तहज़ीब को नुकसान पहुंचाना चाहते हैं और दो धर्मों में आपस में, दो कम्युनिटीज़ में वो झगड़ा डालना चाहते हैं, उन शरपसंदों के ख़िलाफ़ सख्त से सख्त कानूनी कार्रवाई की जाए. और हम लोगों को हिंदुस्तान के कानून पर पूरा भरोसा है कि हिंदुस्तान की सरकार, महाराष्ट्र की सरकार उन शरपसंदों को गिरफ़्तार करेगी और सख्त से सख्त उन पर कार्रवाई की जाएगी. क्योंकि यकीन हो न हो, बात यकीन की है. मेरे जिस्म की मिट्टी इसी ज़मीन की है. वैसे तो इस मुल्क में सब भाई भाई है, हमको आपस में लड़ाने की साजिश किसी कमी नहीं है. जो ये निवेदन दिया गया ये तमाम हिंगोली के मुस्लिम समाज की जानिब से दिया गया. ये आने वाले यूथ का किसी भी पॉलिटिकल पार्टी से कोई भी संबंध नहीं है. ये जो लोग यहाँ पर जमा हुए हैं वो फ़कत इसलिए जमा हुए हैं कि मुस्लिम कम्युनिटी के ऊपर जो हमला वहाँ पर किया गया, एक ख़ास कम्युनिटी को टारगेट किया गया, इसके लिए ये सब लोग यहाँ पर जमा हैं. इनका किसी भी पॉलिटिकल पार्टी से कोई लेना देना नहीं है.